नमस्कार मंडळी, मी जगदीश पाठक. नमस्कार मंडळी, मी शिवशंकर दाखले. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहे. शिवशंकरची आज आपण एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. प्रश्न असा आहे की ऐतिहासिक व्यक्तिमत्व यांच्यासोबत तुम्हाला एक दिवस जर घालवायला मिळाला असता, वेगवेगळ्या इतिहासकालीन व्यक्तिमत्वांबद्दल बोलतोय मी, तर तुम्हाला काय वाटलं असतं किंवा कोण निवडलं असतं तुम्हाला? तर तुमचे पर्याय आहेत: 1 छत्रपती शिवाजी महाराज, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा गांधी, 4 पंडित नेहरू. तर आपण कोणता पर्याय निवडला असतो? धन्यवाद फाटक साहेब, तुम्ही मला पर्याय दिल्याबद्दल. जे चारही नावांचे तुम्ही जे थोर व्यक्तींचे नावं घेतली, ते खूप थोर व्यक्ती होते, पण त्या 4पैकी मी एकच व्यक्तीला निवडणार आहे, जे आपले आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज पर्याय तुम्ही निवडलाय. हो. का बरं? काय सांगता येईल? काय पर्याय तुम्ही निवडला आणि तुम्ही काय शिकण्याचा प्रयत्न कराल त्याबद्दल? कसं आहे पाठक साहेब, माहिती आहे का, त्यांच्याबद्दल म्हणतात ना, कितीही बोला ते तेवढं कमीच आहे. कारण की तेवढी माझ्याकडं म्हणतात ना, माझ्याकडे शब्द नाही त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी. तरी पण मी फक्त दोन तीन गोष्ट त्यांच्याबद्दल सांगणार आहे. कारण की ते आपले असे थोर राजे होते, जे लहानापासून ते मोठ्यापर्यंत जी त्यांना छत्रपती हे नाव जे संबोधित केलं लोकांनी, जे त्यांनी म्हणतात ना, समाजातून जे 4, 5 किंवा 8, 10 असे व्यक्ती गोळा करून त्यांनी आपले हिंदवी स्वराज्य स्थापना केली. असे थोर बोलता युग पुरुष जे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी खरंच वंदन करतो. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे म्हणतात ना, आपल्याला म्हणजे त्यांच्यावर एक दिवस मला भेटणं आणि घालवणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. जे आजच्या युगामध्ये आपली लहान मुलं जे मोबाईलमध्ये बिझी आहेत, टी व्ही बघण्यामध्ये बिझी आहेत, त्यांनी खेळ असा प्रकार विसरलेला आहे. पण ते त्यांच्यापणे लहानपणापासून जे त्यांच्या आईकडून जे शिकवण शिकले आहे, तलवारी कसं लढायचं, कसं आपल्या लोकांबरोबर राहायचं, कसं आपल्या समाजाला चांगलं वागणूक वगैरे, अशा त्यांनी परंपरा, अशा त्यांनी व्यक्ती ते लहानपणापासून शिकत आले आहेत. पण आजच्या पिढीमध्ये आपले लहान जे मुलं आहेत ते नाही करत आहेत. आणि त्यांच्याकडून मी खरंच शिकून मी धन्य होईल. आणि त्यांच्याकडून खूप काय मी शिकून मी समाजाला एक संदेश देणार आहे की असे राजे जे होऊन गेले, तुम्ही त्यांच्यावरून काहीतरी शिकलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे की ते कोण होते म्हणून. अतिशय उत्तम संदेश शिवशंकरजीने दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अनेक पारतंत्र्याच्या वर्षातून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं, मानसिक शारीरिक शौर्याबद्दल, मानसिक स्थिरतेबद्दल तुम्ही बोलले, तर अतिशय उत्तम संदेश तुम्ही दिलाय. आता ह्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वासोबत ती संधी तर आपल्याला मिळणार नाही एक दिवस घालवण्याची, तर तुम्ही काय सांगाल, कसं तुम्ही त्यांचं व्यक्तिमत्व शिकू शकता त्यांच्याबद्दल? बरोबर साहेब, तुम्ही बरोबर बोलले. आता ते त्यांच्याबरोबर तर आपण नाही वेळ देऊ शकत, पण त्यांच्याच म्हणजे म्हणतात ना, व्यक्तिमत्व चरित्रावर जे आपले महान लेखक त्यांनी असे कादंबरी पुस्तकं लिहिलेले आहेत. श्रीमान योगी, छत्रपती संभाजी महाराज छावा, श्री राजे शिवाजी महाराज, अशा प्रकारच्या कितीतरी पुस्तकं जे आपल्या लायब्ररीमध्ये किंवा खूप ठिकठिकाणी आहे, ते आपण नक्कीच त्या पुस्तकाच्या आधारातून आपण नक्कीच ते त्यांच्या चरित्रावरती आपण वाचणार आहे. वाचन करून आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून ज्ञान भेटेल. या संदर्भात मी लोकांना हे संदेश देईल, ते राजे आज नाही आहे, पण त्यांच्या चरित्रावरती आपण पुस्तकं लिहिलं, ते नक्की तुम्ही वाचा, त्यांना समजून घ्या, आणि हेच मी संदेश लोकांना देईल. धन्यवाद. नमस्कार.